हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं MPSC मॅन्युअल यूट्यूब चॅनेलवर. आणि आज आपण GS2 चा एक नवीन टॉपिक डिस्कस करणार आहोत रिगार्डिंग युअर जनरल स्टडीज 2, दॅट इज इंडियन पॉलिटी मधला एक टॉपिक, प्रिएम्बल, प्रस्तावना, भारतीय संविधानाची प्रस्तावना. ओके, सो इथे मी प्रस्तावना त्याची दिलेली आहे भारतीय संविधानाची, तुम्ही नंतर रीड करून घ्या. ओके, सो लेट स्टार्ट. आपली जी प्रस्तावना आहे प्रिएम्बल, ती एक्झॅक्टली काय आहे? ही एक इंट्रोडक्टरी स्टेटमेंट आहे कोणत्याही डॉक्युमेंटचं, राईट, की जे एक्सप्लेन करतं डॉक्युमेंटची फिलॉसॉफी काय आहे आणि डॉक्युमेंटची ऑब्जेक्टिव्ह काय आहे, राईट. सो आता इथे आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे. सो कॉन्स्टिट्यूशनची फिलॉसॉफी काय आहे आणि कॉन्स्टिट्यूशनचे वैशिष्ट्य, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, राईट, ते आपली जी प्रिएम्बल आहे ती एक्सप्लेन करते. ही इंट्रोडक्टरी स्टेटमेंट असते कोणत्याही डॉक्युमेंटची. ओके, प्रिएम्बल फक्त कॉन्स्टिट्यूशनलाच असते का? नाही, कोणत्याही डॉक्युमेंटला प्रिएम्बल असू शकते. सो ते एक इंट्रोडक्टरी स्टेटमेंट असतं कोणत्याही डॉक्युमेंटचं, राईट. नेक्स्ट, हे जे प्रिएम्बल आहे ते प्रेझेंट करतं जे की आपले कॉन्स्टिट्यूशन फ्रेमर्स होते, ज्यांनी कॉन्स्टिट्यूशन बनवली, तर त्यांचं इंटेन्शन काय होतं, त्यांना कशा प्रकारचं स्टेट हवं होतं, इंडियन स्टेट कशा प्रकारे हवं होतं त्यांना ॲज अ नेशन, राईट. तर त्यांचं इंटेन्शन जे आहे ते प्रेझेंट करते प्रिएम्बल. फाईन. आणि त्याच्या मागची हिस्ट्री काय आहे, कशासाठी तुम्ही कॉन्स्टिट्यूशन बनवलं, राईट, तर त्याची हिस्ट्री, ते देखील हिस्ट्री बिहाइंड इट्स क्रिएशन, ते प्रिएम्बल मध्ये येतं. ओके, आणि कोर व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये, लाईक डेमोक्रेसी आहे, रिपब्लिक आहे, देन सॉव्हरेन आहे आपलं नेशन. ओके, सर हे सगळ्या कोर व्हॅल्यूज देखील तुमच्या प्रिएम्बल मध्ये प्रेझेंट होतात. देन प्रिन्सिपल काय आहे नेशनचं, ओके, ते देखील प्रेझेंट करते तुमची प्रिएम्बल. आता प्रिएम्बल जी आहे ना, ती तुमची एक आयडिया देते तुम्हाला की काय काय ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याचे, राईट. फॉर एक्झाम्पल, सोर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कोठून तुम्ही कोणते संविधानाचे कोणते आर्टिकल्स कोणत्या संविधानातून घेतलेले आहेत, म्हणजे कोणत्या राष्ट्राच्या संविधानातून घेतलेले आहेत, राईट. देन नेचर ऑफ द इंडियन स्टेट, इंडियन स्टेटचं नेचर कसं असेल. देन स्टेटमेंट्स ऑफ इट्स ऑब्जेक्टिव्ह, राईट, आणि डेट ऑफ अडॉप्शन, जसं की इथे दिलेलं आहे 26 नोव्हेंबर 1949, राईट, 26 नोव्हेंबर 1949. तर हे तुमचं डेट ऑफ अडॉप्शन आहे. प्रिएम्बल मध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. ओके, आता पुढे जाऊयात. हिस्ट्री काय आहे प्रिएम्बलची इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या? तर जी हिस्ट्री आहे ना, ही लेट डाऊन केली जाते जवाहरलाल नेहरू यांचे जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन होते कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये, ज्यावेळेस त्यांनी मांडले होते जानेवारी 22 ला 1947 मध्ये, म्हणजे आपला भारत इंडिपेंडंट होण्याच्या अगोदर जी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली झाली होती 22 जानेवारीला 1947 मध्ये, तर त्यावेळेस जवाहरलाल नेहरू यांनी जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडले होते ना, त्यामध्येच प्रिएम्बलची आयडिया आहे, राईट. हे तुम्ही लिहू शकता ज्यावेळेस तुम्हाला मेन्स मध्ये आन्सर येईल, किंवा मग प्रिलिम्स मध्ये देखील विचारलं जाऊ शकतं की प्रिएम्बलची जी आयडिया आहे ती लेट डाऊन केली होती कोणी. सपोज इथे जवाहरलाल नेहरू यांच्या ऐवजी डॉक्टर बी आर आंबेडकर यांचं नाव येईल आणि ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन येणार नाही, तर ते स्टेटमेंट रॉंग असेल, किंवा ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन दिलेलं असेल तर जवाहरलाल नेहरू ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन दिलं असेल तर ते स्टेटमेंट करेक्ट आहे. ओके, आणि ही जी प्रिएम्बल आहे ती एन्फोर्सिएबल नाहीये कोर्टमध्ये, राईट. म्हणजे त्याच्यातले सपोज आता मी तुम्हाला सांगते, जसं की जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल जस्टिस, हे जस्टिसचे टाइप्स आहेत. तर मग सपोज आपल्याला वाटलं की एखाद्या सिस्टीममध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ह्या प्रकारचं जस्टिस होत नाहीये, तर मग तुम्ही जाऊन म्हणाल की प्रिएम्बल मध्ये हे दिलेलं आहे, बट ते एन्फोर्सिएबल असेल का कोर्टमध्ये? नाही. त्याचे ज्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे आर्टिकल्स वगैरे आहेत त्याच्यानुसार कोर्ट डिसिजन घेणार. प्रिएम्बलची प्रत्येक गोष्ट एन्फोर्सिएबल नाहीये कोर्टमध्ये. ओके, आणि प्रिएम्बल जी आहे ही ऑब्जेक्टिव्ह स्टेट करते कोणत्याही कॉन्स्टिट्यूशनची, आपण अगोदरच बघितलं. आणि ऍक्ट करते जर सपोज एखाद्या आर्टिकल तुम्हाला समजलं नाहीये कॉन्स्टिट्यूशन मधला, ज्यावेळेस त्याची लँग्वेज अँबिग्युअस असेल, तुम्हाला कळतच नसेल, त्याची लँग्वेज कळत नसेल त्या आर्टिकलची, त्यावेळेस त्या आर्टिकलला इंटरप्रिट करण्यासाठी तुम्ही प्रिएम्बलचा आधार घेऊ शकता. फाईन. आता कंपोनंट्स बघूयात आपण प्रिएम्बलचे. प्रिएम्बल तुम्हाला एक सोर्स ऑफ अथॉरिटी देते की कोणी एक्झॅक्टली ते प्रिएम्बल अडॉप्ट केलेलं आहे, राईट.
तर इथे आपण बघतो प्रिएम्बल मध्ये वी द पीपल ऑफ इंडिया, राईट. तर आपणच स्वतः आपल्याला ऑथॉरिटी देतो आहोत. ओके, सोर्स ऑफ ऑथॉरिटी कोण आहे, हे कंपोनंट आहे तुमच्या प्रिएम्बल मध्ये, ते स्वतः आपणच आहोत, वी द पीपल ऑफ इंडिया, राईट. देन प्रिएम्बल जी आहे ती इंडियाला एक सॉव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक स्टेट आहे असं डिक्लेअर करते. ओके, सार्वभौम राष्ट्र आहे, समाजवादी राष्ट्र आहे, धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, डेमोक्रेटिक म्हणजे लोकशाही राष्ट्र आहे, राईट. हे आपले प्रिएम्बल डिक्लेअर करते. आणि प्रिएम्बलचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत, राईट, की सेक्युअर करायची जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी पूर्ण नागरिकांमध्ये, इंडियाचे जेवढे जेवढे नागरिक आहेत त्या सर्वांमध्ये जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी जी आहे ती सिक्युअर करायची आहे. आणि ब्रदरहूड जो आहे, फ्रेटर्निटी, बंधुता, ती मेंटेन करायची आहे, प्रमोट करायची आहे आपल्याला. कारण आपल्याला एक युनिटी आणि इंटिग्रिटी ठेवायची आहे आपल्या नेशनमध्ये, एकी ठेवायची आहे आपल्या नेशनमध्ये, राईट. सो हे ऑब्जेक्टिव्ह आहे आपल्या प्रिएम्बलचं. आणि ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की डेट काय मेन्शन केलेली आहे प्रिएम्बलची, जेव्हा अडॉप्ट केली त्यावेळेस 26 नोव्हेंबर 1949. आणि 26 जानेवारी रोजी काय असतं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, बट अडॉप्ट केली होती आपण ती 26 नोव्हेंबर 1949 ला. नेक्स्ट आपण आता कीवर्ड्स बघूयात प्रिएम्बलचे. वी द पीपल ऑफ इंडिया, राईट, स्टार्टिंगलाच आहे. वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलेमनी रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू अ सॉव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक रिपब्लिक. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा एटसेट्रा एटसेट्रा, नंतर वाचून घ्या तुम्ही. सो हे कीवर्ड आहे की वी द पीपल ऑफ इंडिया. हे काय इंडिकेट करतं की जी अल्टिमेट सॉव्हरेनिटी आहे ती पीपल ऑफ इंडियाकडे आहे, राईट. आपण आपण एक लोकशाही राष्ट्र आहोत. सो आपल्याकडे इलेक्ट करण्याचा, वोट करण्याचा एक मोठा सॉव्हरेन राईट आहे. ओके, सो दॅट इज द थिंग की इथे सांगितले आहे अल्टिमेट सॉव्हरेनिटी ऑफ द पीपल ऑफ इंडिया. आणि सॉव्हरेनिटी जी आहे सार्वभौम राष्ट्र. ओके, इथेच सांगितलं आहे मी तुम्हाला सार्वभौम, राईट. सो हे जे सार्वभौम राष्ट्र आहे त्याचा काय अर्थ होतो की इंडिपेंडंट ऑथॉरिटी ऑफ द स्टेट आहे. म्हणजे आपण कोणत्याही दुसऱ्या नेशनवरती डिपेंड नाहीये. दुसरं नेशन आपल्याला कंट्रोल करू शकत नाही. एक्सटर्नल पॉवर, जसे ब्रिटिशर्स आले होते आणि आपल्यावर कंट्रोल करत होते, त्या प्रकारे आता कोणतीही स्टेट किंवा कोणतंही नेशन आपल्यावर कंट्रोल करू शकत नाही. फाईन. देन सॉव्हरेनिटी चा जो अर्थ आहे त्याचा दॅट मीन्स की इंडिया हॅज इट्स ओन इंडिपेंडंट अथॉरिटी. आधीच सांगितलं मी तुम्हाला, इंडियाकडे काय इंडिपेंडंट अथॉरिटी आहे आणि कोणते एक्सटर्नल पॉवर आपल्यावर कंट्रोल करू शकत नाही. आणि जे लेजिस्लेचर आहे त्याच्याकडे पूर्ण पॉवर आहे की कोणते लॉज बनवायचे आहेत, कोणते सर्टन लिमिटेशन्स ठेवायचे आहेत, एटसेट्रा एटसेट्रा. ओके. देन सोशलिस्ट, समाजवादी, तर त्याचा अर्थ काय होतो हे बघा, समाजवादी, धर्मनिरपेक्ष. सोशलिस्ट इथे पण दिलेला आहे. तर सोशलिस्टचा अर्थ होतो की आपल्याला एक सोशलिस्ट प्रिन्सिपल, समाजवादी प्रिन्सिपल घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये ते डेमोक्रेटिक मीन्सने आपल्याला अडॉप्ट करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी, राईट, लोकशाही पद्धतीने. ओके. आता हे जे आहे सोशलिस्ट, याचा अर्थ होतो की आपण फेथ ठेवतोय मिक्स्ड इकॉनॉमीमध्ये, जिथे प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टर्स जे आहेत ते को एक्झिस्ट करतात साइड बाय साइड. फाईन. देन हे जे सोशलिस्टचे जे प्रिन्सिपल आहे ना, आपण जे कीवर्ड, हा एक्झॅक्टली जो कीवर्ड आहे प्रिएम्बल मध्ये, तो कधी ऍड करण्यात आला होता? 42nd अमेंडमेंट झाली होती कॉन्स्टिट्यूशनची त्यावेळेस 1976 मध्ये, तेव्हा हा वर्ड ऍड करण्यात आला होता, सोशलिस्ट वर्ड. ओके. 42व्या संविधानिक दुरुस्तीमध्ये 1976 साली. देन आता सेक्युलर बघूयात आपण. तर याचा अर्थ काय होतो, आपली जी इंडिया ऍज अ कंट्री जी आहे, ओके, आपण सगळ्या रिलिजन्सचा इक्वल रिस्पेक्ट करतो, इक्वल प्रोटेक्ट करतो सर्वांना आणि सपोर्ट देखील करतो, राईट, ऍज अ स्टेट म्हणून, ऍज अ नेशन म्हणून. हा देखील जो कीवर्ड आहे सेक्युलर, हा देखील 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट मधून इनकॉर्पोरेट करण्यात आला होता 1976 मध्ये, 1976 मध्ये. देन नेक्स्ट कीवर्ड आहे तुमचा डेमोक्रेटिक. याचा अर्थ काय होतो, कॉन्स्टिट्यूशन विच गेट्स इट्स ऑथॉरिटी फ्रॉम द विल ऑफ द पीपल, राईट. आपण ऍज अ लोकशाही म्हणून आहोत.
कॉन्स्टिट्यूशनला एक ऑथॉरिटी मिळते आपल्या पीपल्स कडून, एक्सप्रेस्ड इन अन इलेक्शन. जसं मी आधीच तुम्हाला सांगितलं की आपण वोट करतो, इलेक्ट करतो एखाद्या पर्सनला, त्यावेळेसच ते प्राईम मिनिस्टर बनणार, चीफ मिनिस्टर बनणार. आपण स्वतः वोट करतो त्यावेळेसच, राईट. म्हणून आपलं राष्ट्र हे लोकशाही राष्ट्र आहे, डेमोक्रेटिक आहे. देन रिपब्लिक. ते रिपब्लिकचा अर्थ काय होतो की हेड ऑफ द स्टेट जो आहे प्रेसिडेंट, राईट, तो ते देखील इलेक्टेड आहेत. आता द्रौपदी मुर्मू ह्या इलेक्ट झाल्या ॲज अ प्रेसिडेंट म्हणून, त्या इलेक्टेड आहेत. नॉट लाईक ब्रिटिशर्स की त्यांच्याकडे सिलेक्टेड हेड असतात, ओके, मोनार्की असते त्यांच्याकडे. तर तसं नाहीये इंडियामध्ये, एक रिपब्लिक स्टेट आहे आपली, ओके. नेक्स्ट आपण बघूयात की ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. काय काय ऑब्जेक्टिव्ह आहेत कॉन्स्टिट्यूशनचे, इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे प्रिएम्बल मध्ये दिलेले. कॉन्स्टिट्यूशन हे एक सुप्रीम लॉ आहे, बरोबर. ह्याच्यावरती काहीही नाहीये आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या वरती, काहीच नाहीये इंडियामध्ये. नाही धर्म आहे, नाही एनिथिंग, काहीच नाहीये इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या वरती. सो हेल्प काय करते इंडियन कॉन्स्टिट्यूशन, मेंटेन करायचे काय, इंटिग्रिटी इन द सोसायटी, बरोबर. एकी आणायची आपल्याला सोसायटीमध्ये, आणि एक युनिटी ठेवायची आपल्या सिटिझन्समध्ये. कशासाठी, तर एक ग्रेट नेशन बिल्ड करण्यासाठी, एक महान राष्ट्र निर्माण करण्यासाठी. सो द मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं, आपल्याला हार्मोनी प्रमोट करायची आहे आपल्या इंडियन नेशनमध्ये, राईट. एकी ठेवायची आहे आपल्याला. तर कोणते कोणते फॅक्टर्स आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे ॲज अ ऑब्जेक्टिव्ह म्हणून. जस्टिस बघा, न्याय. सो आपल्या सोसायटीमध्ये ऑर्डर मेंटेन करण्यासाठी व्हेरियस प्रोव्हिजन्स आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत, राईट, लाईक फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज, DPSP आहेत, जे की कॉन्स्टिट्यूशनमध्ये इन्स्ट्राइंड आहेत. तर हे 3 एलिमेंट्स ऍक्च्युली कंप्राइज करते जस्टिस. ते कोणते कोणते आहेत, सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल. ह्या 3 प्रकारच्या जस्टिस आहेत, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जस्टिस, ओके. नेक्स्ट सोशल जस्टिस सुद्धा आहे. सोशल जस्टिसचा अर्थ काय होतो की कॉन्स्टिट्यूशन वॉन्ट्स टू क्रिएट अ सोसायटी विदाउट डिस्क्रिमिनेशन. म्हणजे कास्ट वरती किंवा जेंडर वरती, रिलिजन, क्रीड वरती, ह्याच्यावरती कोणालाही डिस्क्रिमिनेट करण्यात येणार नाही असं आपली कॉन्स्टिट्यूशन सांगते. हा झाला सोशल जस्टिसचा पार्ट. इकॉनॉमिक जस्टिसचा पार्ट काय आहे की जे लोक आहेत, सपोज पुअर पीपल्स असतील, काही वेल्दी पीपल्स असतील, श्रीमंत पीपल्स असतील आणि काही गरीब लोक असतील, तर त्यांना गरीब आहे म्हणून डिस्क्रिमिनेट करू शकते का कोणी, नाही करू शकत. अल्दो आपल्या इंडियामध्ये आहेत अशा काही गोष्टी अजून देखील, बट आपल्या कॉन्स्टिट्यूशनने असं सांगितलं आहे की कोणीही कोणाला वेल्थ किंवा इन्कम किंवा इकॉनॉमिक स्टेटसवरती ह्या बेसिसवरती डिस्क्रिमिनेट करू शकत नाही, राईट. प्रत्येक पर्सनला त्याच्या इक्वल पोझिशनसाठी इक्वल पेड मिळणार आहे, ओके, फाईन. देन पॉलिटिकल जस्टिस. पॉलिटिकल जस्टिसचा अर्थ काय होतो की सर्व पीपल्स इक्वल आहेत, सर्व सिटिझन्स जे आहेत ते इक्वल आहेत आणि त्यांच्याकडे फ्री आणि फेअर राईट्स आहेत. कोणत्याही डिस्क्रिमिनेशन शिवाय कोणीही कोणाला काही डिस्क्रिमिनेट करायचं नाहीये. सो पॉलिटिकल अपॉर्च्युनिटीमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी आपल्याकडे पॉलिटिकल जस्टिस आहे, ओके. म्हणजे आपण विदाउट कन्सिडरिंग एनीवन्स कास्ट किंवा एनीवन्स रिलिजन आपण पॉलिटिकल अपॉर्च्युनिटीमध्ये पार्टिसिपेट करू शकतो. आय होप तुम्ही इथपर्यंत क्लिअर असाल. फाईन. आता इक्वालिटी. आता आपण अगोदर काय बघितलं, ऑब्जेक्टिव्ह मध्ये जस्टिस बघितला, जो फॅक्टर होता ऑब्जेक्टिव्हचा त्याच्यामध्ये जस्टिस बघितलं, जस्टिसचे 3 पार्ट बघितले. आता इक्वालिटी बघूयात. इक्वालिटी म्हणजे समानता, राईट. मीन्स नो सेक्शन ऑफ सोसायटी हॅज एनी स्पेशल प्रिव्हिलेज. कोणत्याही सेक्शनला प्रिव्हिलेज नसणार आहे. पहिले कसं असायचं इंडियामध्ये की सपोज कोणी राजा असेल तर ओके, राजा, देन किंवा मग क्षत्रिय, वैश्य वगैरे असे अशा प्रकारचे डिफरंट कास्ट असायचे, ग्रुप्स असायचे. तर तसं नाहीये आता सध्या इंडियामध्ये. कोणत्याही सेक्शनला सोसायटीमध्ये जे असतील त्यांना स्पेशल प्रिव्हिलेज नाहीयेत, ओके. राजांना वेगवेगळे स्पेशल प्रिव्हिलेजेस असायचे, तर तशा प्रकारचे आता कोणतेही प्रिव्हिलेजेस नाहीये. सर्व लोक एक समान आहेत आणि सर्वांना इक्वल अपॉर्च्युनिटीज आहेत. कोणीही काही निर्णय घेऊ शकतात, राईट. म्हणजे चांगलेच निर्णय घेऊ शकतात फॉर एव्हरीथिंग विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन. कोणालाही डिस्क्रिमिनेट करू शकत नाही इंडियामध्ये कोणीही. प्रत्येक जण हा लॉच्या समोर इक्वल आहे,
ही झाली तुमची इक्वालिटीची टर्म. आता लिबर्टी काय सांगते तुम्हाला? स्वातंत्र्य. तर स्वातंत्र्य म्हणजे जे लोक आहेत त्यांना ते कोणताही त्यांना कशा प्रकारे जगायचं आहे, चूज देअर वे ऑफ लाईफ, राईट. हॅव पॉलिटिकल व्ह्यूज. कोणी कोणाला फोर्स करू शकतं का? तू ह्याच पार्टीला वोट करायचा आहे किंवा असेच व्ह्यूज ठेव, ह्याच पॉलिटिकल पार्टीला तुला वोट करायचा आहे, एटसेट्रा एटसेट्रा. अशा प्रकारे कोणी फोर्स करू शकतं का? नाही करू शकत. तर आपल्याला एक लिबर्टी आहे थॉट्सची. ओके. देन कोणता धर्म आपल्याला अंगीकृत करायचा आहे त्याची. ही सर्व लिबर्टी आपल्याला कॉन्स्टिट्यूशन थ्रू दिलेली आहे. आणि लिबर्टीचा अर्थ असा होत नाही की फ्रीडम टू डू एनिथिंग, तुम्ही काही करू शकता असं नाहीये. अ पर्सन कॅन डू एनिथिंग बट इन द लिमिट सेट बाय द लॉ. ओके. ज्या लॉच्या लिमिटमध्ये तुमच्या पर्टिक्युलर लिबर्टी जी आहे ती सेट होते तिथपर्यंत तुम्ही काहीही करू शकता. बट एकदा ते लिमिट क्रॉस झालं की तुम्ही ते काही नाही करू शकत. ओके, फाईन. आता फ्रॅटर्निटी, ब्रदरहुड. फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुता. तर त्याचा अर्थ काय होतो की फिलिंग ऑफ ब्रदरहुड आणि एक इमोशनल अटॅचमेंट असणार आहे आपल्या कंट्री सोबत, सर्व पीपल्स सोबत, राईट. सिटिझन्स जे असतील इंडियाचे त्या सर्वांसोबत आपल्याकडे एक इमोशनल अटॅचमेंट असणार आहे. ह्याचा अर्थ होतो फ्रॅटर्निटी. तर फ्रॅटर्निटी कशासाठी हेल्प करते तुम्हाला? एक डिग्निटी आणि युनिटी ऑफ नेशन प्रमोट करण्यासाठी तुम्हाला बंधुता हेल्प करते. ओके. नेक्स्ट, आता ऑब्जेक्टिव्हचा इम्पॉर्टन्स बघूयात. हे एक वे ऑफ लाईफ प्रोव्हाइड करतं जे की इन्क्लूड करतं फ्रॅटर्निटी, आधीच सांगितलं मी तुम्हाला, लिबर्टी आणि इक्वॅलिटी ॲज अ नेशन, हॅपी लाईफ घडण्यासाठी, ॲज अ नोशन ऑफ अ हॅपी लाईफ अँड विच कॅन नॉट बी टेकन फ्रॉम इच अदर. कोणी या गोष्टी एकमेकांपासून घेऊ शकतं का? हिसकून घेऊ शकतं का? नाही घेऊ शकत. आपल्या सर्वांना फ्रॅटर्निटी आहे. आपल्या सर्वांकडे समता, बंधुता, न्याय वगैरे हे सगळ्या हे सगळे जे ऑब्जेक्टिव्ह आपले प्रिएम्बलमध्ये होते ते सर्व आपल्याकडे आहेत, प्रत्येकाकडे आहेत, राईट. आता जी लिबर्टी असते ना ती इक्वॅलिटी किंवा इक्वॅलिटी जी असते ती लिबर्टी पासून आपण डिफरंट आपण असं म्हणू नाही शकत की ह्या दोन्ही टर्म्स वेगवेगळ्या आहेत. ह्या दोन्ही एकाच धाग्यामध्ये चालतील, राईट. नॉर कॅन लिबर्टी ऑर इक्वॅलिटी कॅन बी डिव्हॉर्स फ्रॉम द फ्रॅटर्निटी. फ्रॅटर्निटी बंधुता पासून देखील लिबर्टी किंवा इक्वॅलिटी आपण वेगळी करू शकत नाही. जर इक्वॅलिटी नसेल तर जी लिबर्टी असते तुमची ती काय करेल की सुप्रीमसी ठेवेल कोणाची? थोडक्याच लोकांची, खूप साऱ्या लोकांवरती सुप्रीमसी राहील लिबर्टी असेल तर. बट जर समता नसेल त्याच्यामध्ये तर अशा प्रकारचं होईल की जे थोडे लोक असतील ते खूप मोठ्या लोकांवरती त्यांची सुप्रीमसी ठेवतील जर एक समानता नसेल तर. ओके. आणि जर इक्वॅलिटी असेल बट स्वातंत्र्यच नसेल तर काय करतील लोक? एकमेकांना मारतील, राईट. वुड किल इंडिव्हिज्युअल इनिशिएटिव्ह. ओके. आणि जर बंधुता नसेल तर काय होईल? लिबर्टी जी आहे, स्वातंत्र्य तर असेल तुमच्याकडे बट ते काय करायला लागेल? सुप्रीमसी ऑफ फ्यू ओव्हर द मेनी. ओके. सो हे तिन्ही जे आहेत ही हँड इन हँड असतात. आणि जर फ्रॅटर्निटी नसेल, लिबर्टी अँड इक्वॅलिटी कुड नॉट बिकम अ नॅचरल कोर्स ऑफ थिंग्स. ओके. सो दॅट्स द थिंग की हे तिन्ही पण एकमेकांना कनेक्टेड थिंग्स आहेत, लिबर्टी, फ्रॅटर्निटी आणि इक्वॅलिटी. ओके. आता स्टेटस बघूयात आपण प्रिएम्बलचं. ऍक्च्युली ना प्रिएम्बल जी आहे ती कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे. बिकॉज सुप्रीम कोर्टने खूप वेळा असं डिस्कस केलेलं आहे. मी तुम्हाला सांगेल वन बाय वन ह्या केसेस थ्रू. सपोज स्टार्टिंगला आपण बघूयात की बेरवरी युनियन केस जी की 1960 साली झाली होती. तर ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं की एक रेफरन्स घेण्यात आला 143 जे आर्टिकल आहे, अनुच्छेद आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं. तर त्यावरती सांगण्यात आलं की विच वॉज ऑन द इम्प्लिमेंटेशन ऑफ इंडो पाकिस्तान अग्रीमेंट. हे इंडो पाकिस्तान अग्रीमेंटचं जे इम्प्लिमेंटेशन होतं त्याच्याविषयी सांगण्यात आलं की बेरुबारी युनियन केसमध्ये 1960 मध्ये ज्यावेळेस एन्क्लेव्ह आपण एक्सचेंज करत होतो. एन्क्लेव्ह म्हणजे काय की छोटा पार्ट असतो. सपोज इंडियामध्ये काही पार्ट असेल जो की बांगलादेशचा असेल किंवा बांगलादेशमध्ये काही पार्ट असेल जो की इंडियाचा असेल तर त्याला एन्क्लेव्ह म्हणतात, छोटे छोटे पार्ट आपल्या बॉर्डरच्या बाहेरचे. ओके. तर ज्यावेळेस इंडिया पाकिस्तानमध्ये एक अग्रीमेंट झालं होतं ना की ज्यावेळेस आपल्याला एन्क्लेव्ह एक्सचेंज करायचे होते तर आठ जे जज होते, 8 जजेसचा एक बेंच होता.
तर त्यांनी बेरुबेरी केसमध्ये सांगितलं होतं, मी तुम्हाला पुढे सांगते, की प्रिएम्बल इज द की टू ओपन द माइंड ऑफ द मेकर्स, but it cannot be considered as a part of the constitution, therefore it is not enforceable in the court of law. ओके, बेरुबेरी केसमध्ये सांगण्यात आलं होतं की प्रिएम्बल जी आहे ती जे मेकर्स होते आपले कॉन्स्टिट्यूशनचे, त्यांचा माइंड काय आहे ते आपल्याला सांगते, राईट. बट हा जो प्रिएम्बल म्हणून हा जो पार्ट आहे तो इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट नाहीये. हे बेरुबेरी युनियन केसमध्ये सांगण्यात आलं होतं. पुढे मी तुम्हाला सांगेल की काय झालं एक्झॅक्टली. बट बेरुबेरी केस लक्षात ठेवा, 1960 मध्ये 1960 मध्ये झाली होती, ज्यावेळेस इंडो पाकिस्तान अग्रीमेंट झाला होता रिगार्डिंग एक्सचेंज ऑफ एन्क्लेव्स, तर त्यावेळेस झाला होता. सो त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की प्रिएम्बल जी आहे ती एन्फोर्स होऊ शकत नाही कोर्टमध्ये. ओके, आणि हे एक पार्ट पण नाहीये कॉन्स्टिट्यूशनचा. बट त्यानंतरच बघा 1973 मध्ये, ऍक्च्युली दिस इज द फादर ऑफ एव्हरी केस, 1973 मध्ये केशवानंद भारती केस. लक्षात ठेवा तुम्ही, इट्स द मोस्ट इम्पॉर्टंट केस एव्हर डिस्कस्ड. तुमच्या सिलेबसमध्ये देखील ही खूप मोठी इम्पॉर्टंट केस आहे. किंवा ज्यावेळेस तुम्ही कोणत्या कोर्टशी रिलेटेड कोणती एक्झाम देत असाल, राईट, ज्युडिशियरीची एक्झाम देत असाल, तर केशवानंद भारती केस आपण असं बोलू शकतो की इट्स अ बाप ऑफ ऑल द केस. ओके, सो ह्या केसमध्ये काय सांगण्यात आलं, फर्स्ट टाइम त्यावेळेस ना 13 जजेसचा एक बेंच होता, जे एक रिट पेटिशनला हिअर करत होता. त्यावेळेस कोर्टने काय हेल्ड केलं की प्रिएम्बल जी आहे ती एक पार्ट आहे कॉन्स्टिट्यूशनचा, इथून पुढे पार्ट मानला जाईल कॉन्स्टिट्यूशनचा. ओके, आणि प्रिएम्बलला एक सुप्रीम पॉवर नाहीये किंवा एक सोर्स ऑफ रेस्ट्रिक्शन नाहीये किंवा प्रोहिबिशन नाहीये. बट ही जी प्रिएम्बल आहे ना, प्रस्तावना जी आहे तुमच्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनची, ही एक इम्पॉर्टंट रोल प्ले करते. ज्यावेळेस आपल्याला, मी अगोदरच सांगितलं तुम्हाला बघा, ज्यावेळेस आपल्याला सपोज एखादा आर्टिकल असेल ते समजत नसेल, इंडियन कॉन्स्टिट्यूशनची प्रोव्हिजन असेल ती समजत नसेल, त्यावेळेस किंवा एखादं स्टॅच्यूट असेल ते समजत नसेल, तर ते इंटरप्रिट करा, ते समजण्यासाठी आपण प्रिएम्बलचा आधार घेऊ शकतो. ओके, सो ऍट द लास्ट त्यांनी कन्क्लूड केलं की प्रिएम्बल जी आहे ही एक इंट्रोडक्टरी पार्ट आहे कॉन्स्टिट्यूशनचा, आणि ऑफकोर्स इट्स अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, बेसिक स्ट्रक्चरचा देखील पार्ट आहे. आणि 1995 मध्ये ज्यावेळेस LIC ऑफ इंडिया वर्सेस युनियन गव्हर्नमेंट, ओके, ही केस ज्यावेळेस आली ना, त्यावेळेस सुप्रीम कोर्टने अगेन रिइटरेट केलं की प्रिएम्बल ही जी ऍज अ पार्ट आहे, ही एक इंटिग्रल पार्ट आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा, बट डिरेक्टली इन्फोर्सिएबल नाहीये ती कोर्ट्समध्ये. ओके, एन्फोर्स नाही केली जाऊ शकत ती कोर्ट्समध्ये, बट हो, ही एक इंटिग्रल पार्ट आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा. सो 2 केसेस कोणत्या आहेत की केशवानंद भारती केस आणि LIC ऑफ इंडिया केस 1995 मध्ये. ओके, या 2 केसेसमध्ये काय सांगण्यात आलं की तुमची जी प्रिएम्बल आहे ती इंटिग्रल पार्ट आहे कॉन्स्टिट्यूशनचा. मे बी तुम्हाला हा क्वेश्चन प्रिलिम्स मध्ये येऊ शकतो की कोणत्या केसेसमधून असं ठरवण्यात आलं की प्रिएम्बल इज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. तर त्या 2 केसेस आहेत, केशवानंद भारती केस आणि LIC ऑफ इंडिया वर्सेस युनियन गव्हर्नमेंट. आणि जी बेरुबेरी केस होती 1960 ची, तिच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की जी प्रिएम्बल आहे तुमची ती पार्ट नाहीये कॉन्स्टिट्यूशनचा. ओके, आता आपण जे अमेंडमेंट झाला ना प्रिएम्बल मध्ये त्याविषयी बोलूयात. बघा 1976 मध्ये 1976 मध्ये 42वी अमेंडमेंट झाली होती. 42वी अमेंडमेंट ऍक्ट आली होती 1976 मध्ये, जी की केशवानंद भारती केसच्या नंतर आली होती, आणि ज्यांनी प्रिएम्बल हा एक पार्ट आहे कॉन्स्टिट्यूशनचा असं मान्य केलं होतं, राईट, ऍक्सेप्ट केलं होतं. सो ऍज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन प्रिएम्बल जी आहे ती अमेंड केली जाऊ शकते आर्टिकल 368च्या अनुसार. ओके, अनुच्छेद 368च्या अनुसार जी कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे. बट प्रिएम्बल जी आहे ती एक बेसिक स्ट्रक्चर आहे, मी अगोदरच सांगितलं, आणि अमेंड नाही होऊ शकत. सपोज आपण असं बोलतो की बेसिक स्ट्रक्चर आहे ते अमेंड नाही होऊ शकत कॉन्स्टिट्यूशनचा. बट आता सध्या आपण बोलू शकतो की प्रिएम्बल जी आहे ना ही एकदाच अमेंड करण्यात आली आहे 42व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मधून 1976 साली. त्याच्यानंतर एकही अमेंडमेंट झालेली नाहीये, एकदाच करण्यात आली आहे, ज्याने की सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी हे 3 जे वर्ड्स आहेत ते प्रिएम्बल मध्ये ऍड करण्यात आले होते
42व्या अमेंडमेंट ऍक्ट मधून 1976 साली. लक्षात कसं ठेवाल तुम्ही, SSI. ओके, सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी हे 3 वर्ड्स ऍड करण्यात आले होते 42व्या अमेंडमेंट मधून. ओके, आणि सोशलिस्ट आणि सेक्युलर जे आहेत ना हे अगोदर ऍड करण्यात आले सॉव्हरेन आणि डेमोक्रेटिकच्या अगोदर. बघा, कॉन्स्टिट्यूशन मध्येच आपण बघतो, सॉरी प्रिएम्बल मध्येच आपण बघतो की सॉव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक. ओके, सॉव्हरेन हा वर्ड आधी आहे, देन सोशलिस्ट आणि सेक्युलर आणि देन डेमोक्रेटिक, रिपब्लिक. ओके, तर असा त्यांचा सिक्वेन्स आहे. आणि युनिटी ऑफ नेशन जे आहे ना हे चेंज करण्यात आलं होतं, युनिटी आणि इंटिग्रिटी ऑफ नेशन. अगोदर फक्त काय होतं, युनिटी ऑफ नेशन, बट नंतर युनिटी आणि इंटिग्रिटी ऑफ नेशन. ओके, हो, ओके फाईन. देन आता तुम्हाला एक फॅक्ट सांगते की आर्टिकल 394 जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं, हे काय स्टेट करतं की आर्टिकल जे 5, 6, 7, 8, 9, 60, आर्टिकल 324, आर्टिकल 367, देन 379 आणि 394 हे फोर्समध्ये आले ज्यावेळेस आपण कॉन्स्टिट्यूशन अडॉप्ट केली 26 नोव्हेंबर 1949 साली. आणि जे बाकीचे जे प्रोव्हिजन्स आहेत ना, ज्यावेळेस आपली कॉन्स्टिट्यूशन आपण प्रजासत्ताक दिन मानतो. ओके, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं 26 जानेवारीला काय झालं होतं. ओके, 26 नोव्हेंबरला तर आपण कॉन्स्टिट्यूशन अडॉप्ट केली होती आणि 26 जानेवारीला मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा एक्झॅक्टली काय झालं होतं. सो 26 जानेवारीला ज्या रेस्ट प्रोव्हिजन्स आहेत ना त्या आपण अडॉप्ट केल्या होत्या, बट बाकीचे जे आहे 5, 6, 7, 8, 9, 60, 324, 367, 379 आणि 394 हे ज्यावेळेस आपण कॉन्स्टिट्यूशन अडॉप्ट केले 26 नोव्हेंबरला 1949 साली त्यावेळेसच फोर्समध्ये आल्या होत्या. ओके, आणि ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन एन्फोर्स करण्यात आली त्यावेळेस बाकीच्या प्रोव्हिजन्स आल्या. आणि त्यामध्ये अजून एक फॅक्ट सांगते तुम्हाला, जी कॉन्सेप्ट आहे लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटीची, ब्रदरहूडची जी कॉन्सेप्ट आहे, त्यानंतर इक्वॅलिटी आणि लिबर्टीची कॉन्सेप्ट आहे आपल्या प्रिॲम्बलमध्ये, ही अडॉप्ट करण्यात आली होती कुठून, तर फ्रेंच मोटोमधून. राईट, फ्रेंच राज्यक्रांती झाली होती. राईट, त्या फ्रेंच मोटोमधून ह्या 3 कॉन्सेप्ट ज्या आहेत ना त्या अडॉप्ट करण्यात आल्या होत्या. आय होप की तुम्हाला इथपर्यंत सर्व काही कळलं, क्लिअर झालं असेल. आणि ज्यांना कोणाला काही इश्यू असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी देखील कमेंट करा आणि लाईक देखील करा ह्या व्हिडिओला. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. ओके, देन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ऑल द बेस्ट.